नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीम प्रहार न्यूज मराठी। राज्यभर स्वतःला ज्योतिषी म्हणणाऱ्या कॅप्टन खरात प्रकरणामुळे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा मुद्दा गाजत असतानाच श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावातही एका तथाकथित भोंदूबाबाबाबत गंभीर चर्चा जोर धरू लागली आहे। स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार या बाबाकडून महिलांच्या लैंगिक शोषणाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळत आहे। मात्र भीती आणि सामाजिक दबावामुळे अद्याप कोणतीही महिला अधिकृतपणे पुढे आलेली नाही। मात्र जर पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार दाखल केली आणि प्रशासनाने प्रामाणिकपणे तपास केला तर या भोंदू बाबाचे मोठे पितळ उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान या प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे। भीम प्रहार न्यूज मराठीने याआधी याबाबत बातमी प्रसारित केल्यानंतर हा बाबा बेलापूर मधून पसार झाल्याची चर्चा होती। मात्र तो श्रीरामपूर शहरात काही ठिकाणी वास्तव्यास असल्याची चर्चा रंगत आहे। शहरातील एका गजबजल्या चौकात तो नेहमी बसत असल्याची माहिती समोर आली असून त्या परिसरातील काही व्यक्ती त्याचे शिष्य असल्याची चर्चा आहे। तसेच काही स्थानिक प्रभावशाली व्यक्तींशी त्याचे संबंध असल्याची चर्चा समोर आली असून या पार्श्वभूमीवर आणखी काही गंभीर दावे समोर येत आहेत। या बाबाच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींवर चुकीचे संस्कार होत असल्याची चर्चा असून काही प्रकरणांमुळे आधीच वादग्रस्त ठरलेल्या घटकांशी अप्रत्यक्ष संबंध जोडले जात असल्याचे बोलले जात आहे। तसेच या भोंदू बाबाकडून अनेक महिलांवर अत्याचार झाल्याची चर्चा आणि त्या संदर्भात काही आक्षेपार्ह व्हिडिओ असण्याची ही शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र या सर्व बाबी अद्याप अधिकृतरित्या सिद्ध झालेल्या नाहीत। या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे काही प्रभावशाली व्यक्ती आणि राजकीय संबंध असल्यामुळे पीडित महिलांवर दबाव टाकून त्यांचा आवाज दाबला जात असल्याचे त्यामुळे आजपर्यंत कोणतीही महिला उघडपणे पुढे आली नसल्याचे बोलले जात आहे। भीम प्रहार न्यूज मराठीकडून एक महत्त्वाचे आवाहन करण्यात येत आहे। जर कुणावर अन्याय झाला असेल तर भीती न बाळगता पुढे या आणि कायदेशीर मार्गाने तक्रार दाखल करा, कारण शांत राहिल्यास अशा प्रकारांना बळ मिळू शकते आणि भविष्यात आणखी महिलांचे नुकसान होऊ शकते। या संपूर्ण प्रकरणावर भीम प्रहार न्यूज मराठी लक्ष ठेवून आहे। सत्य नेमकं काय आहे, कोण पुढे येणार आणि या प्रकरणाचा पुढचा टप्पा काय असेल हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अधिक अपडेटसाठी पाहत राहा भीम प्रहार न्यूज मराठी।